नमस्कार शेतकरी बांधवांनो, कृषी मित्र आनंद या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर मी आपल्या सर्वांचं स्वागत करतो. तर मित्रांनो, झाडाची पांढऱ्या मुळीची वाढ होण्यासाठी आपण बऱ्याच वेळा ह्युमिक ॲसिड बाजारातून आणत असतो व देत असतो व त्यासाठी आपल्याला पैसे मोजावे लागतात. परंतु आज तुम्ही पाहू शकतात मी घरगुती पद्धतीनं अतिशय एकदम 0 रुपयामध्ये ह्युमिक ॲसिड बनवलेलं आहे. 10 लिटर ह्युमिक ॲसिड बनवले हे माझ्या समोर आहे आणि हे मी कसं बनवलंय हे मी तुम्हाला आज पूर्ण व्हिडिओमध्ये सांगणार आहे आणि याची बनवण्याची पद्धत, वापरण्याचं प्रमाण, योग्य पद्धत काय हे सर्व सांगणार आहे. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तर मित्रांनो, आजच्या या आपल्या व्हिडिओच्या सिरीजमध्ये आपण पहिल्या व्हिडिओमध्ये अंडा ताक संजीवक कसं बनवायचं ते पाहिलं. त्यानंतर दुसऱ्या व्हिडिओमध्ये आपण पांढऱ्या मुळीच्या वाढीसाठी घरगुती टॉनिक कसं बनवायचं ते पाहिलं. त्यानंतर तिसऱ्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलं की चिलेटेड कॅल्शियम कसं बनवायचं. आजचा हा व्हिडिओ आपला ह्युमिक ॲसिड घरगुती पद्धतीने कसं बनवायचं यावर असणार आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, नक्की तुम्हाला फायदा होईल. तर मित्रांनो, ह्युमिक ॲसिड बनवण्याच्या आधी आपण बघू की ह्युमिक ॲसिड नेमकं बनतं कसं. ह्युमिक ॲसिड बनण्यासाठी आधी आपल्याला ह्युमस नावाचा एक पदार्थ असतो, तो बनतो व त्यापासून आपल्याला जे मिळतं ते ह्युमिक ॲसिड, फल्विक ॲसिड व ह्युमिन हे 3 असे घटक आपल्याला मिळतात. तर सर्वप्रथम आपण पाहू की ह्युमस कसं बनतं. म्हणजे आपण जे सडलेलं कुजलेलं जे पाला पाचोळा, शेण, कंपोस्ट जे आहे ते आपण टाकत असतो. ते टाकल्याच्या नंतर मग त्याची पूर्ण डिकम्पोजिशनची प्रक्रिया सुरू होते, त्याला सडण्या कुजण्याची प्रक्रिया सुरू होते. त्याला जे मातीमधले वेगवेगळे बॅक्टेरिया, फंगस आहेत ते त्याला पार्टिकलला एकदम छोट्या छोट्या तुकड्यामध्ये तोडण्याचं, डिग्रेडेशनचं काम करतात व हे डिग्रेडेशनचं काम बऱ्याच वर्षानुवर्ष चालत राहतं व हे डिग्रेडेशन झाल्याच्या नंतर त्या पदार्थाचं स्थिरीकरण म्हणजे स्टॅबिलायझेशन होतं व त्यापासून एक आपल्याला काळपट रंगाचा पदार्थ पाहायला मिळतो, त्याला आपण ह्युमस म्हणतो. व ह्या ह्युमसमध्ये ह्युमिक ॲसिड, फल्विक ॲसिड व ह्युमिन असतं. मित्रांनो, ह्युमिक ॲसिड बनवायला सुरू करताना सामग्रीमध्ये काय नाही, 2च गोष्टी लागणार आहेत आपल्याला. एक तर मी पाणी घेतलेलं आहे ड्रममध्ये आणि तुम्ही पाहू शकता हे 1.5 ते 2 वर्ष कुजलेलं असं शेण आहे. आता हे शेण घेताना आपण ताजं शेण किंवा नाही कुजलेलं घ्यायचं नाही. त्याचं मुख्य कारण असं आहे की ते व्यवस्थित त्याचं डिग्रेडेशन झालेलं नसतं, कुजलेलं नसल्यामुळं त्याचा वास येतो आणि आपलं ते जे ह्युमिक ॲसिड आहे ते बनणार नाही. त्यामुळं बऱ्यापैकी असं बनलेलं 1.5-2 वर्ष जुनं असं शेणखत घ्यायचं. आता बऱ्याच व्हिडिओमध्ये ते गवऱ्या घ्यायला सांगतात 2 वर्ष ठेवलेल्या किंवा 3 वर्ष ठेवलेल्या, परंतु त्या गवऱ्या मला उपलब्ध झाल्या नाहीत, त्यापासूनही बनतं. आणि त्यामुळं मी हे आपलं जे शेणखत आहे ते प्रत्येकाला उपलब्ध होऊ शकतं सहजरित्या, म्हणून मी हे घेतलेलं आहे. आणि हे शेणखत जे आहे ते आपल्याला व्यवस्थित चाळून घ्यायचं आहे. म्हणजे याच्यामध्ये जे दगड, काडी, कचरा जो आहे तो नाही येऊन द्यायचा ह्याच्यामध्ये आणि दुसरं काहीच लागणार नाही आपल्याला. ते मी आता हे पहिले काय करतो, चाळून घेतो. हे चाळून घेताना व्यवस्थित चाळणीच्या माह्यानं व्यवस्थित चाळून घेतलं म्हणजे त्याचे जे बारीक एकदम फाईन पार्टिकल्स आहेत तेच याच्यामध्ये पडणार आहेत. तर मित्रांनो, तुम्ही पाहू शकतात 10 लिटर मी पाणी घेतलेलं आहे ड्रममध्ये. 10 लिटर पाण्यासाठी जवळपास 3 किलो हे चाळणीनं चाळून असं शेणखत घेतलेलं आहे. हे असं काळ्या रंगाचं आहे बघा, तुम्ही पाहू शकतात. काडी कचरा यामध्ये कसल्याही प्रकारचा नाही. आता हे ड्रममध्ये मिक्स करायला हे पूर्णपणे 3 ते 4 किलो 10 लिटरसाठी घेऊ शकतात तुम्ही, तसं काय नाही. हे मिक्स केलेलं पाहू शकतात, जवळ घ्या थोडं. आणि हे केल्याच्या नंतर हे आपल्याला असं पूर्णपणे ह्याला असं ढवळून घ्यायचं आहे. तर मित्रांनो, आता हे टाकलं आहे आपण, ह्याला व्यवस्थित ढवळलं आहे. आता तुम्ही पाहू शकता. यानंतर मी ह्याला आता इथं झाकण लावले. सावलीला हा ड्रम ठेवायचा आहे आणि काय करायचं आहे, दिवसातून 2 वेळेस याला आपण झाकण उघडून व्यवस्थित त्याला एकदा काठीच्या साह्यानं ढवळून घ्यायचं, परत झाकून ठेवायचं आहे. डबल संध्याकाळी एकदा ढवळायचं, म्हणजे दिवसातून 2दा याला ही प्रक्रिया करायची आहे. आता याच्यामध्ये काय होतं आहे, आपण हे जे बनवायला ठेवलेलं आहे हे आपलं पूर्ण त्याच्यामधलं जे अर्क आहे ह्युमसमधलं जे आपण टाकले कुजलेलं शेणखत, त्यातलं घेण्यासाठी कमीत कमी 5 दिवस ठेवा. 5 दिवसानंतर ते एकदम परफेक्ट बनतं. त्यानंतर त्याला व्यवस्थित सुती कापडाच्या मदतीनं गाळून घ्या आणि मग ते जे बनलेलं आहे ते तुमचं तयार झालेलं आहे. परफेक्ट असं ह्युमिक ॲसिड तयार झालेलं आहे सोडण्यासाठी. तर आता आपण व्हिडिओच्या शेवटी पाहूत की हे ह्युमिक ॲसिड पांढऱ्या मुळीची वाढीसाठी किंवा झाडासाठी कसं फायदा देतं आणि याचा प्रमाण काय हे व्हिडिओच्या आता शेवटच्या टप्प्यात बघूत. तर मित्रांनो, तुम्ही पाहू शकतात. आता हे जवळपास मी पहिले बनवलेलं आहे आणि जर मग तुम्हाला याचा अजून जबरदस्त रिझल्ट पाहिजे असेल, एकदम क्वालिटी रिझल्ट पाहिजे असेल, तर तुम्ही याच्यामध्ये पाव किलो गूळ पण टाकू शकतात. पण काळा सेंद्रिय गूळ असा होतो नैसर्गिकरित्या बनलेला, तो काळा गूळ यात मिक्स करायचा आहे. 10 लिटर जर असलं बनलेलं तर पाव किलो गूळ तुम्ही टाकू शकतात. याप्रमाणे ध्यानात घ्यायचं. आणि आता ह्याचं जे ते टाकल्यानंतर जर गूळ मिक्स करून टाकल्यानंतर जबरदस्त रिझल्ट तुम्हाला पाहायला मिळेल. आणि ह्याचं जे प्रमाण आहे
ते आता तुम्ही जर याचं जास्त करून तुम्ही याला ड्रिपद्वारे सोडण्याचा प्रयत्न करा, कारण हे रूट झोनमध्ये काम करतं, मुळापाशी काम करतं, मुळाची वाढीसाठी काम करतं. स्प्रेइंगसाठी जर वापरायचं असलं, फवारणीसाठी 45 ते 50 ml प्रमाण राहून द्या. आणि जर ह्याला तुम्हाला ड्रिप वॉटर सोडायचं असलं तर 1:10 रेशो, म्हणजे जर हे 10 लिटर जर तुमचं ह्युमिक ॲसिड असेल तर 100 लिटर पाण्यामध्ये मिक्स करून ड्रिप वॉटर सोडून द्या. म्हणजे 1:10 रेशो आपल्याला मेंटेन ठेवायचा आहे. आणि यामध्ये अजून एक आपल्याला गोष्ट लक्षात ठेवायची, हे बनल्याच्या नंतर जर ह्याचा आपल्याला सडका कुचका वास येत असेल तर हे बनलेलं नाही हे ध्यानात घ्या. कारण की अनएरोबिक कंडिशन, म्हणजे त्याला ऑक्सिजन न भेटल्यामुळे ते व्यवस्थित बनलं नाही, याचा वास नॉर्मल वास येतो आपल्या मातीसारखा. तर मित्रांनो, ह्युमिक ॲसिड जो आहे तो पॉलिफिनॉल कॅटेगरीमधला एक ऑर्गॅनिक मॉलिक्यूल आहे आणि तो वीक ॲसिड असतो. म्हणजे त्याचं पीएच जर पाहिलं तुम्ही तर आपण त्याचा पीएच बी चेक करणं आवश्यक आहे. तुम्ही पाहू शकता हे लिटमस पेपर माझ्या हातात आहे, हे बाजारामध्ये भेटतं, हे शेतकऱ्यासाठी उपयुक्त आहे. पीएच चेक करीत चला. आता तुम्ही पाहू शकता हे जे मी बनवलेलं आहे याच्यामध्ये मी डिप केलं याला. आणि आता याचा रंग जो आहे याचा साधारण 6.5 ते 7च्या दरम्यान हा पीएच रंग आहे. म्हणजे हे बनलेलं आहे व्यवस्थित. आणि जो ह्युमिक ॲसिडचा पीएच आहे तो साधारणतः वीक ॲसिड असल्यामुळं आपल्याला त्याच रेंजमध्ये पाहिजे. आणि जर पीएच व्यवस्थित नाही आला तर थोडं जे डायल्युशन आहे, म्हणजे आपण जे पाण्याचं प्रमाण आहे ते पाण्याचं प्रमाण थोडं जास्त करायचं, जेणेकरून आपला पीएच व्यवस्थित राहील व झाडाला सोडण्यासाठी नंबर 1 बनते. आता एकदम शेवटी आपण हे ह्युमिक ॲसिडचे फायदे बघू. ह्युमिक ॲसिडच्या फायद्यामध्ये सर्वात महत्त्वाचं म्हणजे मातीची गुणवत्ता सुधारते, पिकांच्या मुळांची वाढ होते, पांढऱ्या बारीक मुळांचा विकास वाढवते, मुळांची लांबी व जाडी दोन्ही वाढवते. पोषण तत्व जे आहेत NPK, कॅल्शियम, मॅग्नेशियम, झिंक हे चिलेटेड फॉर्ममध्ये असलेले सहज उपलब्ध करतं. खतापेक्षा टाकण्यापेक्षा 20 ते 30% ह्युमिक ॲसिडमुळे त्याचा परिणाम वाढतो. उपयुक्त जीवाणू, फंगस, ॲक्टिनोमायसिट, बॅक्टेरिया वाढतात, सेंद्रिय पदार्थाचे विघटन होते. तर असे खूप ह्युमिक ॲसिडचे आपल्याला फायदे पाहायला मिळतात. तर मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला ते सांगा, काही प्रश्न असतील तर ते कमेंट करून सांगा. व अशाच नवीन व्हिडिओसाठी आजच आपल्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करा. धन्यवाद.